जय शिवराय मित्रांनो, जेव्हापासून आपल्या महाराष्ट्रावर सुलतानांचं आणि इस्लामी शाह्यांचं आक्रमण झालं तेव्हापासून आपल्या भाषेवर म्हणजे मराठी भाषेवर अरबी आणि फारसी या भाषेचा जबरदस्त पगडा होता आणि मराठी भाषा लोप पावत चालली होती। शिवाजी महाराजांना याबद्दल अतिशय वाईट वाटत होतं। मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसाराकरता जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती पोहोचण्याकरता शिवाजी महाराजांनी दोघांची याकरता नेमणूक केली आणि ते होते रघुनाथ पंत हणमंते आणि धुंडीराज लक्ष्मण व्यास। या दोघांनी जवळपास 1380 शब्द हे फारसी आणि अरबी भाषेतले काढून त्याच्या जागी प्रतिगिरवाण मराठी आणि संस्कृत शब्दांची योजना केली आणि या कोशाला त्यांनी नाव दिलं ते राज्य व्यवहार कोश। छत्रपती शिवाजी महाराज आपल्या भाषेप्रती किती जागरूक होते मित्रांनो, पण आज आपल्याच मराठी लोकांना आपल्या मातृभाषेची लाज वाटते। जेव्हा असं तुमच्या मनात काहूर माजलं असेल तेव्हा शिवछत्रपतींचा चेहरा आठवा, त्यांच्या रूपाचं स्मरण करा आणि स्वतःच्या भाषेला पुनश्च एकदा ते यश कीर्ती मिळवून देण्याकरता प्रत्येक मराठी माणसाने प्रयत्न करा। जय महाराष्ट्र।